कुमार तिरुभाने, सोमनाथ विद्या मंदिर उमरी. माझा जो विषय आहे स्ट्रक्चर ऑफ ॲन ॲटम, या ठिकाणी मी तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे जो इयत्ता 8वीला 9वीला आणि 10वीला उपयोगाचा येते, ॲटॉमिक स्ट्रक्चरची थिअरी. देर आर मेनी थिअरीज फॉर दिस ॲटॉमिक स्ट्रक्चर. ऑल ऑफ यू नो दॅट atoms are very teeny particles or very small particles. So first off, we know that Mahasi Kanad, the Indian philosopher, he also stated the theory of an atom. He told the atom is a Parmanu, or it is called an Anu or Parmanu. And then Democritus, a Greek philosopher, also known that as teeny particles is known as an atom. Atoms means very small particles or teeny. Suppose they both propose the theory of an atom. Atoms is a spherical. This is spherical shape. How we cannot believe. They know that at that time atom is a spherical, but it can be indivisible. It can be indivisible, cannot be divided into any small parts. Then many times in 1803, Dalton proposed atomic theory that atom is a spherical. He also placed his theory, atom is a spherical shape, but it cannot be divisible. It is a teeny particles. So in 1803, after 100 years of Dalton's atomic theory, he described very scientifically about the atom. Sir J.J. Thomson, plum and pudding theory. Sir J.J. Thomson, plum and pudding theory. Look at here, or we can say tarboos. In tarboos, there are red parts. Red parts are negatively charged particles, and seeds that are black color are positively charged particles. Means he also know that Thomson, there in the atom, म्हणजे आतापर्यंत जी थिअरी होती की ॲटम मध्ये ॲटमचं डिव्हिजन होत नाही किंवा त्याचा पुन्हा छोटा पार्ट होत नाही, तर ॲटम मध्ये पॉझिटिव्ह पार्टिकल्स आहे आणि निगेटिव्ह पार्टिकल्स आहे, असं सर जे थॉम्सन यांनी सांगितलं की निगेटिव्ह पार्टिकलला इलेक्ट्रॉन्स हे सुद्धा त्यांनी नाव दिलेलं आहे. त्यानंतर आफ्टर अगेन some years, Rutherford in 1911, in the year of 1911, he also studied about the atom and shows that in the middle of the atomic party, in the nucleus of the atoms, there are positive particles known as proton. Proton is in the nucleus, आणि त्याच्या बाहेर जे असतात ते निगेटिव्ह पार्टिकल्स असतात. ही थिअरी यांनी रुदरफोर्डनी एक्सप्लेन केली, आणि ही थिअरी एक्सप्लेन करत असताना त्यांनी गोल्ड फॉईल घेतलाय. गोल्ड फॉईल मधून एक्सरे टाकल्यानंतर त्याला काही जे रेज आहे याच्यामधले काही बाहेर आले, डायव्हर्ट झाले, काही लेफ्ट हँडला गेले, काही राईट हँडला गेले. म्हणून त्यावरून त्यांनी म्हटलं की ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये काहीतरी असलं पाहिजे. दॅट पार्ट इज नोन ॲज प्रोटॉन. त्यानंतर आफ्टर अगेन बोहर्स इन 1911 मध्ये रुदरफोर्डनी हे केल्यानंतर बोर्स थिअरी आली, नील बोर्स. आणि नील बोर्सनी असं प्रपोज केलं की ॲटम इज मेड अप ऑफ 3 particles, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. And in the middle there is a nucleus. Suppose this is a carbon atom. It is a carbon atom. Carbon atom contains 6 electrons, and in the middle this is the nucleus. In nucleus proton and neutron is present, and this is nucleus. And the first orbit, or we can know it is shell. In the first shell, this is first shell. There are 2 electrons. याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत दोन, हे निगेटिव्ह पार्टिकल्स असतात. याच्यामधले प्रोटॉन पॉझिटिव्ह आहे आणि न्यूट्रॉन हॅज नो चार्ज. आणि त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या शेल मध्ये, शेल म्हणतात त्याला किंवा ऑर्बिट पण म्हणतात, याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येते की याचे जे शेल्स आहेत ते एनर्जी शेअर करू शकते, एनर्जी वाढू शकते. जेवढ्या याच्या
जेवढं याच्यामध्ये आपण पाहू की शेल्स वाढणार आहे ते. मग शेलचं काय असते की पहिली शेल आहे 2n². याचा एक फॉर्म्युला आहे की ज्यानुसार आपण प्रत्येक सेलमध्ये किती असते 2n². म्हणजे आता n म्हणजे एक हे n आहे की एक नंबरची जी शेल आहे एक नंबरची आहे एकच आहे 2 × 1 × 1² म्हणजे दोनच राहणार आहे पहिले याच्यामध्ये 2 × 2² म्हणजे 8 राहणार आहे. या पद्धतीनं KLMN या पद्धतीने त्याच्या शेल्स राहतील. आणि आपण विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्यामुळे त्याचं वेट तयार होते, त्याचं मास तयार होते, ॲटॉमिक मास तयार होते. म्हणजे कार्बनचं ॲटॉमिक नंबर 6 आणि ॲटॉमिक मास नंबर इज 12. कारण याच्यामध्ये जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच न्यूट्रॉन आहे याच्यामध्ये. आणि त्यामुळे आपण डिफरंट कलर्स आपण मुलांना यामधून दाखवलेले आहेत. त्यानंतर दुसरं मी या ठिकाणी एक मॉडेल बनवलं, याच पद्धतीचं बनवलं. हायड्रोजन आहे. हायड्रोजन मध्ये एकच प्रोटॉन असते आणि एकच इलेक्ट्रॉन असते. याच्यामध्ये न्यूट्रॉन इज ॲब्सेंट. पहिला आहे पिरियॉडिक टेबल मधला हायड्रोजन. तर अशा पद्धतीनं आपण हे जे काही छोटे मॉडेल्स आहेत या मॉडेलच्या माध्यमातून आपण मुलांना ॲटॉमिक थिअरी आपण सांगू शकतो की ॲटम्स कसं आहे. जसं की पहिले ॲटम म्हणजे इनडिव्हिजिबल होतं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रयोगाच्या द्वारे एक्सपेरिमेंटेशनच्या द्वारे आणि सिस्टमॅटिक अभ्यास करून वैज्ञानिकांनी ॲटम इज डिवायडेड इंटू 3 पार्टिकल्स इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन्स have negative charge, proton have positive charge, neutron have no charge, and in the nucleus there are proton and neutron, and outermost orbit shell are revolving around them. काही लोकांनी आता पुन्हा वेगवेगळे मॉडेल क्वांटम थिअरी आहे त्यानंतरची. क्वांटम थिअरी मध्ये सुद्धा सांगते की इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन दॅट पर्टिक्युलर शेल. तर अशा पद्धतीनं आपण एक व्हॅलन्स म्हणजे काय होते हा पण हा नंतरचा पार्ट आहे. पण आपलं जे मॉडेल आहे हे मॉडेल फक्त आणि फक्त म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर आपल्याला दाखवते आहे जे इयत्ता 8वीच्या मुलांना जे आपण त्यांना ॲटम म्हणजे काय सांगू शकत नाही. तर आपण या पद्धतीनं ॲटम म्हणजे एक सॉलिड पार्ट आहे, त्याचं डिव्हिजन होते आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, आणखी काही डिव्हिजन आपण त्याचं करू शकतो. तर ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी हे जे मॉडेल्स आहेत ते त्यांनी बनवले. थँक्यू.